नमस्कार. आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत. 7वा अध्याय 26वा श्लोक. वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. म्हणजे काय की अर्जुना, श्रीकृष्ण म्हणतायत की मागे होऊन गेलेले सर्व प्राणी मात्र, चर अचर जे आहेत, होऊन गेलेले जीव आणि निर्जीव वस्ती, ज्यांना निर्जीव वस्तू म्हणतात लोक, खरं तर सजीवच आहे सर्व काही, असं भगवंत म्हणतात. आणि सध्या असणारे आणि मागं होऊन गेलेले आणि पुढे होणारे, असं ते सारखं म्हणतात. या सगळ्या ठिकाणी मीच होतो आणि माझंच ते रिफ्लेक्शन आहे. आणि हे मी जाणतो, भगवंत म्हणतात. पण ते जे असतात, प्राणी मात्र वगैरे जे असतात, ते जाणत नाहीत. आणि म्हणूनच आपल्याला जे लहानपणी शिकवलं जातं ना, की देवच अशी व्यक्ती असते की जिला आपलं भूत, वर्तमान आणि भविष्य माहीत असतं. त्यामुळे आपले सर्व प्रयत्न करायचे आणि शेवटी भगवंतावर सर्व सोपवून द्यायचं. पहिले प्रयत्नांना महत्त्व आहे, यत्न तो देव जाणा, आणि मग देवावर सोपवायचं. ते फळ जे असतं, रिझल्ट जे असतं, असं ते शिकवलं जातं आपल्याला. बघा, सर्व साधू संत एकच सांगतायत, देव पण तेच सांगतो. अगदी समर्थांनी पण यत्न तो देव जाणावा, त्यानंतर प्रयत्न वाळूचे कण गळतात तेलही गळे, त्यानंतर तुकारामांचं पण आहे. त्यानंतर मग तुम्ही सांगाल त्या संतांचं आणि सर्व ग्रंथांमध्ये, चांगल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे सर्व. ठीक आहे. येथे भूते जी अतितली ती मीची होऊन ठेली आणि वर्ततः ती जेतुली तीही मीची, तेच मराठीत सांगितलेलं आहे. भविष्य माणे जेही तीही मज वेगळी नाही, हा बोलची एरवी काही होय ना जाय. की भविष्यात पण काय आणि आत्ता पण काय, काही होतही नाही आणि जातही नाही. जसं अगाची झालीची नाही, आपण ते परवा याच्यात बघितलं दासबोधामध्ये, तेच हे पण सांगतायत. दोराची या सापासी डोंबा बडीना गव्हा ऐसी, संख्या न करणे कोणासी तेवी भूतासी मिथ्यत्वे. की साप असेल, त्याचा रंग कोणता कसं कळेल आहे की नाही. जर का तुम्हाला अंधारात साप दिसला तर दोरीच्या जागी साप दिसला, ठीक आहे, तर आपण त्या दोरीला साप मानतो. पण ॲट द सेम टाइम जर का दुरून साप दिसला तर त्याचा रंग कोणता आहे हे आपल्याला कसं कळेल. खरं तर तो अस्तित्वातच नाही आहे, पण त्याला आपण अस्तित्व दिलं. मग त्याला कोणता रंग द्यायचा, काय द्यायचा, ते पण आपण ठरवतोय. असा प्रकार सुरू आहे. म्हणजे की जे अस्तित्वात नाही त्याला आपण अस्तित्व द्यायचा प्रयत्न करतोय, असं त्या मिथ्यत्व शब्दामध्ये आलेलं आहे. ऐसा मी पंडूसुता अनुस्थित सदा असता, या संसार जो भूता तो आने बोले. की सतत आहेच आहे पंडूसुता मी, श्रीकृष्ण म्हणतात. आता थोडी ऐसी गोठी सांगी जेला. आता एक गोष्ट सांगतो. परी ऐसी जे अहंकार तनुसी वालभ पडिले. की जेव्हा अहंकार आपल्या देहामध्ये येतो आणि आपण देह म्हणजे सगळं समजावं लागतो, त्यावेळेला काय काय चुका होतात बघ, असं ते म्हणतात. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, सर्व भूतानी समूहम सरके यांतीपर्यंत. म्हणजे काय की हे शत्रुतापणा भारता, म्हणजे अर्जुना, इच्छा आणि द्वेष यापासून सगळं सुख दुःख, सगळं द्वंद्व, सगळं मोह निर्माण होतं. आणि सगळे प्राणी मोहजालामध्ये फसतात, म्हणजे या मिराज म्हणजे मायाजाळामध्ये फसतात. ही इच्छा ते कुमारी झाली, मग ते कामाची तारुणी आली, ते तर द्वेषाशी मांडलेली वर आडिक. त्या दोघांस्तव जन्माला ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो आजे याने वाढविला अहंकार. अहंकारीने सगळे इच्छा मोह अजून सगळ्या घाणेरड्या गोष्टी घेऊन येतात आणि त्यांनी खूप आपल्या जीवनामध्ये त्रास व्हायला लागतो. म्हणजे खरं तर वाईट गोष्टी वाढायला लागतात, असं त्यांना म्हणायचं. जो धृतीची सदा प्रतिकूळ, नियमाही नागवे सळू, आशारसे दोंदिलू, जाला सांगता. म्हणजे काय की ज्याला म्हणजे धारिष्ट ठेवणे, नियमावली वगैरे या गोष्टी आवडत नाही, असा तो ती व्यक्ती होऊन जाते. असंतुष्टी वाढते, असंतुष्टीची या मदिरा मत्त होणे धनुर्धरा, विषयांचा ओरा विकृतीस असे. की मग असंतुष्टी जी असते ती दारू जसा घात करते, तसा त्या माणसाचा मत्त होऊन
अजून विकृती त्याच्या जीवनामध्ये वाढायला लागते, केवळ अहंकारामुळे, देहबुद्धीमुळे आणि वाईट संगती, वाईट गोष्टींच्या मागे लागल्यामुळे. तेणे भावशुद्धीचे आवाटे, विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरिले आव्हाटे अपवृत्तीचे, मग अपवृत्ती वाढायला लागतात. आत्ताच सांगितलं. तेणे भूते भांबावली म्हणून संसाराची आडवा माझी, पडली मग महादुःखाचं घेतली दांडेवरी. की म्हणजे ते सगळे जीव, ते प्राणी वगैरे सगळे भांबावून जातात आणि मग महादुःखाचं डोंगर त्यांच्या जीवनामध्ये येतात. येशाम त्वंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. पण जे पुण्यकर्म चांगल्या मार्गाला असतात त्या लोकांच्या वाईट गोष्टी त्यांच्यातनं पूर्ण निघून गेलेल्या असतात आणि त्यामुळे सुखदुःख होत असतात, पण ते अलिप्तपणे ते भोगत असतात. आणि त्यामुळे काय होतं की द्वंद्व जे असतं जीवनातलं की ते निघून जातं. त्यांना परमात्माच सर्वत्र दिसत असतो आणि मग ते विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे अशी ते भगवंताशी योगरूप एकरूप होऊन भक्ती करत असतात. किती सुंदर पहा. म्हणजे ज्ञानेश्वरांनंतर समजा समर्थ, ज्ञानेश्वर 1200 आणि समर्थ 1500 झाले तरी 300 वर्षानंतरही तेच सांगतात बरं. आणि श्रीकृष्ण समजा 5000 वर्षापूर्वी ते पण तेच सांगतात. भाषा बदलली, सायन्स बदललं, पण शेवटी एकच गोष्ट सांगतात की परमात्मा एकच वस्तू आणि ती सर्वत्र आहे. असे विकल्पाचे वायाणे काटे देखोनी सणाणे, जे मतिभ्रमाचे पासवणे घेतीची ना. की उजू एकनिष्ठतेचा पावली, एकनिष्ठतेचा पावली, रघुडीने विकल्पाच्या भाली, महापातकांची सांडली अटवीची. मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले, की मोहना ते चुकले वाट वधेया. की त्यांना मग ते एकनिष्ठ होतात आणि त्यांना म्हणजे आपला काटेदार प्रवास असतो, काट्यांवर चालायचा, तो त्यांना प्रवास म्हणजे ते काटे जाणवतच नाहीत, कारण की भगवंताशी ते सतत एकरूप झालेले आहेत. त्यांचे महापातक निघून गेलेले आहेत. त्यानंतर मग ते पुण्याच्या मार्गावर चालत आहेत. त्यानंतर मग ते जसे आपण रस्त्याने जात असताना कोणी वाटमारी करतं, आपल्या चोरी करतं समजा, तर या गोष्टी सगळ्या त्यांच्या जीवनातून निघून गेलेल्या असतात, कारण की ते भगवंताशी एकरूप सतत 24 तास जसं कर्म हीच पूजा याप्रमाणे ते जगत असतात. म्हणून आता याचा शब्दार्थ तुम्ही घेतला तर तुम्ही बघा की सरळ एकनिष्ठतेच्या पावलाने विकल्पी काटांचे टोके चेंगरून मोठमोठ्या पातकाचे अरण्य मागे टाकले वगैरे असं काय काय आहे. ठीक आहे. खरं तर ते भगवंताशी एकरूप होऊन सतत 24 तास जगायचा प्रयत्न करतात. प्रत्येक कर्म कसं देवरूप होईल, प्रत्येक कर्म कसं देवाला समर्पित होईल याचा ते प्रयत्न करत असतात. ठीक आहे. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य जतंत्री ते ब्रह्म यत तत्विदु कृष्ण मध्यात्मम कर्मचाखिलम. की जरा आणि मरण, जरा म्हणजे काय की जर्जर होणे. खरं तर म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण असं म्हणतात, पण एखादी वस्तू जर्जर, समजा हे शर्ट आहे समजा, ठीक आहे, तर समजा 100 वर्षांनी कोणी बघितलं तर एकदम जर्जर झालेलं असतं, तसं तर जर्जर. तर ते जरा आणि मरण यापासून मुक्त होण्याकरता, की खरं तर कोणी जन्माला आलेला आहे तर तो बालक राहील, तरुण होईल, म्हातार होईल आणि नंतर मरून जाईल समजा त्याचा देह. ठीक आहे. तर याच्या पलीकडे जाण्याकरता ते सर्व भक्त असतात, ते माझा आश्रय करतात असे श्रीकृष्ण म्हणतात आणि ते मला शरण येतात. आणि मग आपण जसं नेहमी म्हणतो की नाही की जीव भगवंताशी एकरूप झाला तर योगी झाला तर ते ब्रह्मरूप होऊन जातात आणि सगळं कर्म असतात, सगळ्या हालचाल तोलून मापून ब्रह्माला समर्पित झालेले असतात त्यांच्या. असं खरं तर त्याचा अर्थ निघतो. यांनी त्याचा अर्थ काय केलेला आहे बघू आपण. जे जरा व मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून यत्न करतात ते त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण कर्माला जाणतात. ठीक आहे. ते कर्म काय होतं त्यांना कळून येतं की कसं ते कर्म भगवंताला समर्पित होत आहे. ठीक आहे. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्नात ते आस्था विजयांची. की ठीक आहे, जन्म मरणाच्या ह्याच्यात ते असतात, पण प्रयत्न करून ते भगवंताशी एकरूप होऊन राहतात
आस्थेच्या मार्गाने जाऊ. जया तो प्रयत्नूची एकेवेळी मग समग्र परब्रह्म फळे ज्या पिकल्या रसुगळे पूर्णतेचा. की ते परब्रह्माशी इतके एकरूप झालेले असतात की जसं पिकलेलं फळ झाडापासून गळून पडतं तसं त्यांचे सर्व कर्म गळून जातात आणि ते भगवंताशी एकरूपच होऊन राहतात. एकच रूप होतात आणि एकरूपही होऊन राहतात. तेवेळी कृतकृत्याचा जग भरे, तिथं अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे काम सरे विरमे म्हणा. की ते कृतकृत्य झालेले असतात. पूर्ण त्यांचं जग सगळं जग आतमध्ये आहे. जन्म मरण गमन, जन्म आणि म्हणजे गमन. ते अध्यात्माचं नवलपण पुरे, की अध्यात्म इतकं परिपूर्ण भरलेलं असतं की त्यांचं मन त्यातच रमलेलं असतं. आणि जसा रसगुल्ला पाकात बुडवलेला असतं तसं त्यांचं जीवन होऊन जातं. जीव परमात्माशी एकरूप झालेला आहे आणि सगळं काही देवरूपच सुरू असतं त्यांचं जीवन. ऐसा अध्यात्म लाभ तया होय गा धनंजया, भांडवल ज्या उद्यमी मी. की असा अध्यात्माचा लाभ होतोय आणि हाच सगळा व्यापार माझ्याच मालकीनी सुरे असं त्यांना म्हणायचं भगवंतांना. ठीक आहे. तया ते साम्याचे वाडी, ऐक्याची सांदे कुळवाडी, ते तर भेदाच्या दुबळवाडी निर्णय देतो. म्हणजे काय की त्या साम्याच्या वाढीमुळे, साम्यता सगळीकडे आल्यामुळे सगळीकडे म्हणजे भेदाचं दारिद्र्य. म्हणजे काय की दारिद्र्य म्हणजे काय, भेद, हे वेगळं आहे ते वेगळं आहे बघणं. एक हो बहुस्याम त्यांना दिसत नाही, भगवंतच सर्वत्र दिसतो. साम्यवाद जो आहे, खरा साम्यवाद काय, सर्वत्र भगवंत दिसतो. हे त्यांच्या म्हणजे कुठून भरलेलं असतं त्या, आणि ते आत्मज्ञानी झालेले असतात असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे. साधिभूतादिदैवम माम स अधियज्ञम च ये विदुः प्रयाणकाले पीच माम ते विदुर्युक्त चेतसा. एक व्यवस्थित वाचू. स अधिभूत, स अधिदैव, माम स अधियज्ञ च म्हणजे आणि, अधिभूत, अधिव आणि अधियज्ञ. ठीक आहे. विधू हे जाणल्यामुळे, प्रयाणकाले जेव्हा मरणकाळ जवळ येतो, माम ते विदुर्युक्त चेतसा. तर ते त्या ज्ञानापासून चळत नाही. त्यांचं ते सचेतन हे जाणत असतात की आता प्रयाण काळ आलेला आणि ते भगवंताशी एकरूप होऊनच त्यांचा देह पडून जातो. सुंदर. यांनी ट्रान्सलेशन काय केलं बघू आपण. जे अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ ह्यासं मला जाणतात ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकालही मला जाणतात. ठीक आहे. जवळपास तसंच ट्रान्सलेशन आहे. जी ही साधिभूता माते प्रतितीचे हाते धरून आदिदैवा ते शिवतलेला. ठीक आहे. अधिभूत आणि ठीक आहे अधिदैव त्यांना जाणतात. भूत म्हणजे पंचमहाभूतांचा बनलेला देह. अधिदैव जे देव यांनी येतात आपल्याला. आणि आध्यात्मिक ताप माहिती आहे तुम्हाला. अधिभूतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक ताप असतात. हे सगळं त्यांना जाणलेलं असतं. त्यांनी जे या जाणीवेचे नि वेगे मी अधियज्ञ दृष्टी रिगे ते तनुचे वियोगे विरहे नव्हते. की त्यांना जेव्हा देह टाकायची वेळ असते तेव्हा ते या सगळं त्यांचे आधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक ताप त्यांचे निघून गेलेले असतात. त्याच्यापासून ते मुक्त झालेले असतात. खरं तर असं त्यांचा अर्थ आहे. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांचे मुठे खडाडता, काय न मरत याही चित्ता युगांतून आहे. की एखादा आपण याचा अर्थ बघू की सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दुरी तुटली की मरणाच्या प्राण्यांची खळबळ होते. ती पाहून मग मरणाऱ्यांच्याही चित्ताला प्रळय ओढवला असे वाटत नाही काय. की त्यांना युगांत आल्यासारखं वाटतं मरणकाळी. आयुष्यभर त्यांनी म्हणजे सगळं आपण असं करू, असं करू, तसं करून तसं, आणि सगळ्याच्यात जीव ओतून ठेवलेला असतो. पण मग त्यामुळे त्यांना मरणकाळात त्यांना युगांत वाटतं की अरे सगळं संपलं आपण जे केलं असं वाटत. ठीक आहे. जे चांगले भक्त असतात त्यांना. परे निळो कैसे पैगा जे जडून गेले माझ्या अंगा ते प्रयाणकाले प्राणीची लगबगा न सांडितीची माते. की प्रयाणकाली पण ते माझ्याशी विलग होऊ शकत नाही. एरवी तरी जाण ऐसे जे निपुणतेची अंतःकरण युक्त योग, ते युक्त माझ्याशी योगरूपच झालेले असतात. त्यांचं अंतःकरण आतलं सगळं काय मन, बुद्धी, आत्मा, अंतःकरण सगळं भगवंताशी एकरूप झालं असतं. मग त्यांनाच मग योगी भक्त म्हणतात. आणि त्यांच्याच हातातून 24 तास भगवंताचंच कार्य होत राहतं. तम तव ये शब्द कुपित केतळी
नोडवेची अवधानाची अंजुळी तव ये शब्द कुपिके तळी. नोडवेची अवधानाची अंजुळी जे नाव आहे अर्जुन ते वेळी मागाचे होता, की अगदी सगळे शब्द असे ओंजळीत भरून ते जसं आपण पाणी पितो तसं त्याचा अर्थ घ्यायचा तो अर्जुन प्रयत्न करत होता. आणि त्याला हे शब्दांमध्ये देव कसे मांडतात त्यांना कळतच नव्हतं, की इतका कठीण योग आहे, कठीण गोष्टी आहे, ते इतक्या सोप्या भाषेत कसं काय सांगतात भगवंत, असं अर्जुनाला वाटलं. तर तो असे सगळे शब्द असे ओंजळीत पकडून ते समजायचा प्रयत्न करत होता, असा त्याचा अर्थ निघतो. ते तत् ब्रह्मवाक्य होय जे नाना अर्थ रसे रसाळे भकाते आहाती परिमळे भावाचे. मग काय होतं की भावनेने त्याचा ते जे रसाळ फळ असतात ते चाखायचा प्रयत्न करतो, म्हणजे शब्द जे रसाळ शब्द ते चाखायचा प्रयत्न करतो. जे सुगंधित शब्दांची फुलं त्याचा सुगंध घ्यायचा फळ म्हणजे प्रयत्न करतोय. सहज कृपा मंदा निळे कृष्ण दुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची एक खोळे औचित्य पडले. की त्या शब्दांचा अर्थ खरं तर खोळ आहे, आतमध्ये ब्रह्मरस भरलेला आहे असं त्यांना म्हणायचं. आणि ते जे फुलं असतात, आता कोणत्याही फुलाचं नाव घ्या ना, की इथे त्यांनी कोणतंही आता फळ घेतलं, कोणतेही फुल घेतलं, त्याचा रस चाकायचा, त्याचा सुगंध घ्यायचा. तसं ब्रह्मरसातली जे फुलं आणि फुलं आहेत जे भगवंत बोलत आहेत शब्दरूपी, त्यांचा चाखायचा सुगंध घ्यायचा प्रयत्न अर्जुन करतोय. ती प्रमेयाची हो का वळली की ब्रह्मरसांच्या सागरी चुबकुळली मग तैसी गा होईली परमानंद. की तो त्या शब्दांचा अर्थ जाणून त्या ब्रह्मरसामध्ये डुबकी मारून राहिलेला आहे. किती सुंदर आहे बघा, आणि तो परमानंदात एकदम आहे. तेणे बर्वेपणे निर्मळे अर्जुन उन्मेषाचे डोहाळे घेताती गळाळे विस्मयामृतात. ठीक आहे, त्या सुखसंपत्ती जोडालिया मग स्वर्गावाती वाकुलिया हृदयाचा जीव गुतकुलिया होत आहाती. की मग सुख अत्यंत त्याचं वाढतंय. असे वरचलीची बरवा सुख जावो लागले फावा तर रसास्वादाची हवा लाहो केला. की त्याला तो हावरट झाला, त्याला किती अमृतरस पिऊ, किती त्या ब्रह्मरसाचं पान करू, किती त्याच्यात बुडून राहावं हे त्याला कळूनच नाही राहिलं. इतकं भगवंताचं बोलणं रसाळ, सुगंधित, चविष्ट, ऐकण्यासारखं आणि त्या भगवंताला बघण्यासारखं आणि बुद्धीने ऐकण्यासारखं, मनाने विचार करण्यासारखं आहे असं त्यांना एकंदरीत म्हणायचं आहे. की आपली सगळी इंद्रिय कमी पडतील ब्रह्मरस घ्यायला, असंच त्यांना म्हणायचं की अनंत ब्रह्मतत्व आहे. झाकरी अनुमानाची कर्दळे घेऊन ते वाक्यफळे प्रतितीमुखी एक वेळ घालू पाहिली. मग काय ताबडतोब अनुमानाच्या तळहातात ते वाक्यफळे घेऊन अनुभवरूपी मुखात ते एकदम घालायला अर्जुन पाहू लागला. की ते सगळं असं आपण जसं लहान मुलाला काय आवडतं तसं ऑम ऑम असं भरतो. तुम्ही श्रीकृष्णाचं एखादं ॲनिमेशन बघितलं असेल तर तो असा जे लोणी असतात ऑम 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 असं खाताना दाखवतो, तसं अर्जुन सगळे जे शब्दाचे अर्थ वगैरे ते एकदम कोंबायचा आणि खायचा प्रयत्न करतो असं ते म्हणतात. तर विचारल्या रसना दाटती परी हेतूच्या चाही दर्शनीना फुटते ऐसी जाणवणी सुभद्रावती चुंबीची ना. की त्याला कोण नाही राहिलं की किती अमृतरस घ्यावा, किती ब्रह्मरस घ्यावा. मग चमत्कारला म्हणे ये जयची मा तारांगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचे. की आता हे जे अक्षर बोलले जातात, ते शब्द जे बोलले जातात ते कोणत्या भाषेत आहे ते इम्पॉर्टंट नाही. पुन्हा तेच संस्कृत, मराठी वगैरे जे आहे, खरं तर त्यात अमृतरस भरलेला आहे. भगवंताचं बोलणं आहे, तुम्ही जाणून घ्या. ये पदे नव्हती फुडिया गगनाची घडिया येथे आमची मती बुडिया थाव न निघे. खरं तर आपली म्हणजे गगन जेवढं विशाल आहे, अगणित आहे, तेवढे एकेका शब्दामध्ये अर्थ आहे श्रीकृष्ण जे सांगतायत. आणि आपली मती जी असते ती छोटीशी असते, ते अथांग आहे, त्याचा थांगपत्ता लागत नाही, त्याचा आपण अर्थ जाण्याचा प्रयत्न करतोय असं अर्जुनाला लक्षात येत आहे, आपल्याला पण लक्षात येत आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वाचून जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पने किरीटी
तिये पुनरपी केली दृष्टी यादवेंद्र, की हे सगळं जाणून यादवेंद्र म्हणजे कोण? श्रीकृष्ण. त्यांनी तुम्ही अर्थ बघा यांनी काय दिलेला आहे की यादवेंद्र म्हणजे श्रीकृष्ण. ठीक आहे, की असे जर आहे तर मग ती वाक्य कळवायची गोष्ट कशाला? असा अर्जुनाने मनात विचार करून त्याचे पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली. यादवेंद्राकडे श्रीकृष्णाने दृष्टी केली, म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाकडे दृष्टी केली की सगळं जाणून गेला. मग विनविले सुबटे हा हो जी ये एक वाटे सातही पदे अनुच्छिष्टे नवल आहाती, की या ज्या गोष्टी आहेत त्या कोणालाच माहीत नव्हत्या, तो अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत. सातही पदे म्हणजे काय? ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदेव, अधियज्ञ आणि प्रयाणकाळी होणारं जे स्मरण आहे, या सगळ्या गोष्टी अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतोय की शेवटल्या क्षणी पण कसं भगवंताशी एकरूप राहायचं, आधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक तापांपासून कसं दूर व्हायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. एरवी अवधानाचे नि वहिलेपणे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मय झाला, की इतका अक्षरांचा मेळावा भरलेला आहे की आश्चर्यकारक कोणता शब्द पकडून कोणत्या शब्दाशी एकरूप व्हायच त्याला कळून नाही राहिलेलं आहे, की या शब्दरसात बुडून त्या शब्दरसात बुडून त्याला कळूनच नाही राहिला अर्जुनाला, की एक एक शब्द ब्रह्मरसाने परिपूर्ण आहे असं त्याला वाटतं आणि त्यामुळे तो आश्चर्याने बघतो. यांचे अर्थ काय असतील माहीत नाही, जाऊ दे. परी तैसे हे नोहोची देवा देखला अक्षरांचा मेळा आणि विस्मयाच्या जीवा विस्मय झाला, की जीव विस्मित झाला की सगळं अक्षरांचा मेळा भरलेला आहे. कानाचे नि गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहायला तेव्हा चमत्कार अवधान टपले, की कानाने ऐकू की डोळ्यांनी बघू की चमत्कार बघू की अवधान ठेवू की काय करू कळून नाही राहिलं. म्हणजे सगळे इंद्रिय कन्फ्यूज झालेले आहेत की त्यांना कळत नाही की डोळ्यांनी तो रस चाखावा ब्रह्मरस, की कानाने ऐकावा, की जिभेने बोलून किंवा चाखावा, जसं आपलं रसगुल्ला खातो तसं, की डोळ्यांनी बघावं, की बुद्धीने विचार करू, की मनाने त्याच्यावर चिंतन करू, काय कळूनच नाही राहिलेलं आहे. पण इतकं ब्रह्मरसाचं पारायण इथे लावलेलं आहे आणि चमत्काराने तो अर्जुन बघतोय सगळं आणि चाखतोय सर्व इंद्रियांनी. तेवीच अर्थात चाड मज आहे हे ते सांगत आहे वेळूनच आहे, म्हणून निरूपण लावला आहे की जो देवा. पण मला तो अर्थ समजून घ्यायचा आहे, तो लोकांना सांगायचा आहे आणि देवा तुमच्याच कृपेने, असंच ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी तेवीची माझी शिरवुनी आरती आपुली. या 102चा पण अर्थ 202चा अर्थ बघू आपण, की अशा रीतीने देवाने मागे काय सांगितलं याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याप्रमाणे आपली इच्छामध्ये शिरकावून. ठीक आहे, की देव सांगतायत, मग आपल्या इच्छा आणि त्यानंतर आपले प्रश्न कुशलतेने विचारावं. कैसे पुसती पाम जाणीव भिडेचे तरी लंघोनेदी शिव एवी कृष्ण हृदयासी खेव देवो सरला, की आपली म्हणजे नम्रतेने प्रश्न पण विचारावे, हे सगळं चाखावायचं पण समजवून पण घ्यायचं, अर्जुनालाच कळू शकतं. आता गुरु ते जे पुसावे ते येणे माने सावध व्हावे, हे एकची जाणे आघवे सव्यसाची, की गुरुला प्रश्न तर विचारावे, सावध पण राहायचं, त्याचा अपमान पण नाही करायचा, गुरूंचा त्यांचा अपमान पण नाही करायचा. म्हणजे त्याच्या दृष्टीने श्रीकृष्ण म्हणजे त्याचा सखाच आहे ना, म्हणजे त्याचा अपमान नाही करायचा, त्या दृष्टीने म्हटलं. हे फक्त अर्जुनच जाणतो, अर्जुनाचं गुणगान आहे. बघा आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ हरीचे बोलणे हे संजयो आवडलेपणे सांगेले कैसे, की त्यांचं ते प्रश्न करणं अर्जुनाचं, सर्वज्ञ सर्व जाणणारा जो हरी आहे तो ते सांगणार आहे आणि संजय पण ते योग्य शब्दांमध्ये सांगणार आहे. तिये अवधान द्यावे गोठी बोलजे नीट मराठी जैसी कानाचे आधी दृष्टी उपयोगा जाय. पण मी मराठीत सांगणार आहे त्याच प्रकारे जसं संजयाने संस्कृतमध्ये सांगितलं तसं मी मराठीत सांगणार आहे. पण तुम्ही दृष्टी आणि दृष्टी ठेवून एका कानाचं कान एकवट करून करा, म्हणजे एकताने त्यांनी एका बुद्धी पुन्हा कॉन्सन्ट्रेशन मनाचं करून करा, म्हणजे हे सगळं ते म्हणतात. बुद्धीच्या जिभा बोला
चा न चाखता गाभा, अक्षरांची या भांबा इंद्रिय जिती. की अजून एक गोष्ट आहे, इथे बरेच ठिकाणी ज्ञानेश्वरीत आलेलं आहे की बुद्धी जी असते ती बुद्धी विचार करताना जिभल्या चाटते, इतके इतके गोड शब्द बोलतात श्रीकृष्ण. आणि म्हणजे बघा, बुद्धीला जीभ लागली आणि ती रस चाकते. किती सुंदर सुंदर, इतकं म्हणजे ते जे इंद्रिय असतात, बुद्धीला डोळे व्हावं असं वाटतं, कानाला बुद्धी व्हावं असं वाटतं, जिभेला कान व्हावं असं वाटतं, डोळ्याला बुद्धी व्हावं असं वाटतं. म्हणजे सगळे, कारण की ते इकडल्या सगळ्या इंद्रियातून ते ब्रह्मरस चाकतात असं त्यांना म्हणायचं आहे. आणि त्यांची कॉम्पिटिशन लागलेली आहे आणि त्याच्यात कोण जिंकतं अशी त्यांची चढाओढ पण लागलेली आहे की कोणत्या प्रकारे मी ब्रह्मरस जाणून घेऊन त्याच्याशी एकरूप राहू याचे. पहा पहा मालतीचे कळे, ग्रहणाचे किर वाटले परिमय, परी वरचिली बरवा काही डोळे सुखी नव्हते. की मालतीचं जे फूल आहे त्याचा आपण सुगंध घ्यावा असं वाटतो, पण डोळ्याला असं वाटतं की यार तो सुगंध मी घ्यावा. ठीक आहे, अशा टाईपचा तो अर्थ आहे. आपण याचा सरळ सरळ अर्थ वाचू आपण की अहो असे पहा की मालतीच्या काळात नाकाला खरोखर सुगंधाने चांगल्या वाटल्या, पण त्याच्या वरच्या शोभेने डोळ्यांचा आल्हाद वाटत नाही. तर खरं तर ते कन्फ्युजन आहे, पण हे वेगळं सांगतात. ते म्हणतात की डोळ्यांनी आपल्याला दिसतं, पण त्या डोळ्यांनी त्याचा सुगंध घेता येत नाही. तसंच नाकाने सुगंध घेता येतो, पण आपण नाकाने पण बघू शकत नाही. पण त्यांची तर कॉम्पिटिशन सुरू आहे की तुम्ही यू कॅन अंडरस्टँड इतका आनंद झालेला अर्जुनाला की कोणत्या इंद्रियांनी ब्रह्मरस चाखू हेच त्याला कळत नाही. खरं तर असा याचा अर्थ निघतो. ऐसे देशीची या हवावा इंद्रिय करती राळीवा, मग प्रमेयाची या गावात लेसा जायचे. की मग काय, याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिय राज्य करतील व मग सिद्धांतांच्या गावात त्यास चांगल्या तऱ्हेने जाता येईल. की मराठीत मी सांगेन आणि ते तुम्हाला कळेल, मराठीत सांगितलं तरी. ऐसे नागरपणे बोलू निमित्ते बोलणे, ऐका ज्ञान होणे निवृत्तीचा. जिथे शब्द नाहीसे होतात तिथे अशा सुंदर रीतीने मी ज्ञानेश्वर जो निवृत्तीनाथांचा शिष्य ते तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. आता बघा की ज्या ठिकाणी आपण म्हटलं की सर्व इंद्रियांचं समाधान ब्रह्मरस चाकून होणार आहे, तसं यांनी वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत त्याचे. आपण आपला भावार्थ घेतला. यांनी काय म्हटलेलं आहे की बघा की सरळ मराठी भाषेत मी सांगेन, त्याचे निरूपणाकडे तुम्ही लक्ष द्या. बुद्धीच्या जीवेने शब्दाला अर्थ न चाकता देखील अक्षरांच्या शोभेने इंद्रिय जगतील, इंद्रियांचे समाधान होईल. म्हणजे की श्रीकृष्ण जे सांगतात आहे ते अर्जुनाला कळतं आहे आणि बुद्धीने कळत आहे, मनाने जाणतो आहे, डोळ्यांनी बघतो आहे, नाकाने स्वाद घेऊन पण कळत आहे, जिभेने स्वाद घेऊन पण कळत आहे, कानाने ऐकून, हे सगळं सुरू आहे. त्यानंतर श्रीकृष्ण जवळ असल्यामुळे त्याला असं हात लावून पण बघतो, त्याला ते पण कळत आहे. बघा म्हणजे अशा सगळ्या दृष्टीने अर्जुन त्या ब्रह्मरसाचा स्वाद घेतो आहे. आपण भावार्थ बघतोय, शब्दाचा अर्थ वेगळा राहू शकतो. तर तुम्ही बघा की श्रीकृष्ण अर्जुनाच्या समोर आहे तेव्हा आपला देह तर एवढूसा असतो आहे की नाही. तर त्यांनी तो ब्रह्मरस चाखला, पूर्ण अनुभव घेतला आणि त्याला आणि त्याचं जे वर्णन ते संजयाने केलेलं आहे संस्कृतमध्ये, मग व्यासांनी ते लिहिलेलं आहे, मग ते आपल्यापर्यंत पोचलं आहे आणि ज्ञानेश्वरांनी ते सविस्तरपणे सांगितलं. तर असा आपण 24 तास ब्रह्मरस चाखत सगळे कर्म करत आपण जगू शकतो, असंच त्यांना एक प्रकारे आपल्याला मॅसेज द्यायचा आहे आणि तसं आपण जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद. इतिश्री दासबोधे इतिश्री श्रीमद्भगवद्गीता उपनिषद ब्रह्मविद्या योगशास्त्र श्रीकृष्णार्जुन संवादे विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय. की 7वा अध्याय जो विज्ञान योग आहे तो समाप्त होते. श्री सच्चिदानंद पण वस्तू मी चुकून दासबोधे म्हटलं. ठीक आहे. ही 7वा अध्याय समाप्त होतोय ज्यात विज्ञान योग सांगितलेला आहे. म्हणजे जसं भृगु संहितेत सांगितलं आहे की प्राणमय कोश, मग सगळं करता करता विज्ञानमय कोश, मग आनंदमय कोश जसं आहे तसं आपण बुद्धीने पण भगवंत
भगवंताला जाणू शकतो ज्यावेळेला बुद्धी भगवंताशी एकरूप होते. बुद्धी, समाधी, बुद्ध, जेव्हा धी जी असते बुद्धी भगवंताशी एकरूप होते त्याला पण योगच म्हणतात. जेव्हा आपण योगी होतो, भक्त होतो, तेव्हाच भगवंताला जाणू शकतो. आणि तो अनुभव अर्जुनाने घेतला आणि त्यानंतरच त्याला सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि तो अनुभव घ्यायचा प्रयत्न केला. आणि त्याचे ते कन्फ्यूज झाले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय की कुठून कसं चाखावं बाबा. आणि पण त्याने तो अनुभव घेतला. तसाच आपण सर्वांना पण येवो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि मी ते सांगायचं आणि तो अनुभव द्यायचा मी प्रयत्न करतोय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ठीक आहे. तर चला आपण असं 24 तास जगायचा प्रयत्न करू. ब्रह्मरस चाखून 24 तास भगवंताची पूजा होईल या प्रकारे आपण जगायचा प्रयत्न करू. 24 तास योग घेऊन भक्त होऊन भगवंताची पूजा आपल्या हातून घडेल असं जगायचा प्रयत्न करू. असंच ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे. आणि मग ते म्हणतात श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. धन्यवाद.